नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत तिरिटे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अळंबीच्या वेगवेगळ्या जाती, त्यांचे उपयोग, त्याचबरोबर अळंबीची लागवड कशी करावी याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. पण हेच अळंबीची लागवड करण्यासाठी आपल्याला अळंबीचे जे बीज लागतं तर त्या बीजाची निर्मिती कशी करावी तर त्या संदर्भातील माहिती आज आपण घेणार आहोत. अळंबी बीज उत्पादन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की अळंबी बीजोत्पादनाची प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेमध्ये काही महत्त्वाच्या उपकरणांची आवश्यकता असते. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे उपकरणं म्हणजे लॅमिनार एअर फ्लो, की ज्या जागी आपल्याला अळंबीचं बीज उत्पादन करण्याची प्रक्रिया करण्याची गरज असते अशी जागा. त्यानंतर BOD इन्क्युबेटर, की ज्या ठिकाणी आपल्याला हे अळंबीचे बीज उत्पादनाची प्रक्रिया करून त्याच्यानंतर त्याच्यावरती होणाऱ्या बुरशींची वाढ करण्यासाठी ठेवण्याची जागा म्हणजे BOD इन्क्युबेटर. त्याचबरोबर ॲटोक्लेव, की ज्यामध्ये निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते. त्याचबरोबर अळंबी बीज उत्पादनासाठी लागणारे जे विविध प्रकारचे दाणे आहेत त्यांना उकळण्यासाठी लागणारे मोठ्या आकाराचे भांडे, त्याचबरोबर काही प्रयोगशाळेतील इतर छोटी छोटी उपकरणे, रॅक, अशा गोष्टींची आपल्याला आवश्यकता राहते. हे अळंबीचं बीज उत्पादन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे माध्यम. माध्यम म्हणजे असा घटक की ज्यावरती अळंबीच्या बुरशीची वाढ चांगल्या प्रकारे होईल असं माध्यम. यामध्ये प्रामुख्याने तृणधान्यवर्गीय धान्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने यामध्ये गव्हाचे दाणे, ज्वारीचे दाणे, बाजरीचे दाणे, भाताचे दाणे आणि मक्याच्या दाण्यांचा वापर केला जातो. आता जर पाहिलं गेलं तर गव्हाच्या दाण्यांचा मोठ्या प्रमाणावरती या अळंबीच्या बीज निर्मितीमध्ये वापर केला जातो. ह्या गव्हाची आपण निवड केल्यानंतर हे माध्यम आपल्याला स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे की त्याच्यामध्ये असणारा काडी कचरा किंवा इतर घटक की जे आपल्याला निर्जंतुकीकरण प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकतील, स्वच्छता करून हे बियाणे आपण पुढील वापरासाठी घेणं आवश्यक आहे. हे स्वच्छ केलेले दाणे आपल्याला प्रथमतः उकळणे आवश्यक असते. त्यासाठी आपण मोठ्या आकाराचं भांडं आपण घेऊन त्यामध्ये हे दाणे टाकून आपण त्याला 30 ते 40 मिनिटासाठी उकळणे आवश्यक आहे. ते उकळल्यानंतर दाणे आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश चांगल्या प्रकारे शोषला गेल्यानंतर या दाण्यांना आपण सपाट पृष्ठभागावरती ठेवणे गरजेचे आहे की जिथे आपण 1 ते 2 तास ठेवल्यानंतर जे दाण्यांचं तापमान आहे की हे सामान्य तापमानाला येईल आणि त्यानंतर त्याच्यावरती काही विशिष्ट प्रकारच्या केमिकलची प्रक्रिया करणे गरजेचे असते. तर त्या प्रक्रियेमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सल्फेट या 2 घटकांचा वापर केला जातो. यांचं प्रमाण आहे 2% कॅल्शियम कार्बोनेट आणि 2% कॅल्शियम सल्फेट. या प्रमाणामध्ये आपण याचा वापर करणं आवश्यक आहे. याचा वापर एवढ्यासाठी करणं आवश्यक आहे की या 2 घटकांमुळे ज्यावेळेस आपण या तृणधान्य प्रकारचे दाणे आपण उकळतो तर ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये चिकटपणाचं प्रमाण वाढतं आणि हे चिकटपणाचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आणि यानंतर उकळल्यानंतर त्या दाण्यामध्ये होणाऱ्या गुठळ्या टाळण्यासाठी आपल्याला या कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सल्फेटची आपल्याला प्रक्रिया करणं आवश्यक आहे. याचबरोबर या दोन्ही घटकांचा वापर या दाण्यांचा सामून नियंत्रित करण्यासाठी सुद्धा होतो. तर त्यामुळे आपण या 2 घटकांचा वापर याच्यामध्ये करतो. याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे मागणी ज्या प्रमाणात आहे तर त्याप्रमाणे आपण याच्या विविध आकाराच्या किंवा विविध वजनांच्या पिशवी भरून घेतो की ज्यामध्ये आपण 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम ते 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोच्या बियाणांच्या आपण पिशव्या भरून घेतो आणि त्यानंतर याच्यामध्ये निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया आपल्याला करावी लागते. तर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी आपण यामध्ये ॲटोक्लेव या उपकरणाचा वापर करतो. या ॲटोक्लेवमध्ये हे बियाणे आपण प्रामुख्याने ठेवून हा ॲटोक्लेव सुरू केल्यानंतर 121 तापमानाला
15 LBS प्रेशरमध्ये हे दाणे आपल्याला कमीत कमी अर्धा तासासाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते आणि निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण या दाण्यांना लॅमिनार एअर फ्लो म्हणून जे आपलं दुसरं उपकरण आहे की त्यामध्ये आपण या दाण्यांना ठेवले जाते आणि त्यामध्ये हे दाणे साधारणतः रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण याच्यामध्ये मदर स्पॉन किंवा आपण मातृ बीज चा वापर करून आपण त्याच्यामध्ये याचे कल्चर ॲड करतो आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये यावरती मायसिलियम म्हणजेच या अळंबीच्या बुरशीची धागेदार वाढ व्हायला सुरुवात होते आणि ती वाढ एक 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण झाल्यानंतर हे बियाणं आपल्याला शेतकऱ्यांना देण्यासाठी तयार झाले असे आपण म्हणतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.